यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला एका झाडानं रात्रीतून करोडपती केलंय। ही बाब सहजासहजी तुमच्या आमच्या पचनी पडणार नाही, मात्र हेच सत्य आहे। केशव शिंदे असं या पुसद तालुक्यातील खुर्शी इथल्या शेतकऱ्याचे नाव आहे। ते रक्तचंदनाच्या एका झाडामुळे करोडपती झालेत। त्यांच्या जमिनीवर असलेल्या 100 वर्षे डेरेदार रक्तचंदनाच्या झाडासाठी अंतिम भरपाई म्हणून त्यांना 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्य रेल्वेला दिले। त्याचं झालं असं की केशव शिंदे यांचं 7 एकर वडिलोपार्जित शेत आहे। त्या शेतात एक झाड आहे। हे झाड कशाचं आहे हे शिंदे परिवाराला माहीत देखील नव्हतं। मात्र 2013-14 मध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला आणि त्यांचं शेत नांदेड सेवाग्राम रेल्वे मार्गासाठी अधिग्रहित करण्यात आलं। त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आणि सर्वे करण्यासाठी आले होते। त्यांनीच हे झाड रक्तचंदनाचं असून त्याचं मूल्य शिंदेंना समजावून सांगितलं होतं। आपल्या शेतात रक्तचंदनाचं झाड असल्याचं समजल्यानंतर शिंदे परिवार एकदम चक्रावून गेला। दरम्यान मधल्या काळात रेल्वे प्रशासनानं भूसंपादन केलं, मात्र या झाडाचं मूल्य देण्यास रेल्वे प्रशासन टाळाटाळ करू लागलं। त्यामुळे या परिवाराने या झाडाचं खाजगीमधून मूल्यांकन काढलं। त्यावेळेस त्याचं मूल्यांकन होतं 4,97,00,000 रुपये, मात्र रेल्वेने ते देण्यास टाळलं। शिंदे कुटुंबाने वारंवार जिल्हाधिकारी, वन विभाग, रेल्वेशी संपर्क साधला, परंतु कोणीही त्यांना या झाडाचा मोबदला मिळवून देऊ शकलं नाही। त्यांनी अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली आणि कायदेशीर लढाई सुरू केली। मी पंजाब केशवराव शिंदे खर्शी येथील रहिवासी असून आता नुकताच नागपूर हायकोर्टाने निकाल दिलेल्या याचिकेमधील हेच रक्तचंदनाचे झाड आहे। सध्या उन्हाळा असल्यामुळे सगळं पानझड झालेले आहे। सदर रक्तचंदनाचं मूल्यांकन वन विभागाला उभ्या झाडाचं करताना आल्यामुळे अवॉर्डमध्ये घेण्यात न आल्यामुळे आम्ही याचिका दाखल नाईलाजास्तव आम्हाला उच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल करणे भाग पडले। सदर याचिका दाखल झाल्यानंतर जवळपास 8-9 नोव्हेंबर 2024 याचिका दाखल केली होती आणि काल 9/3/2025 रोजी न्यायालयाने निकाल दिलेला आहे। सदर निकाल आदेशानुसार न्यायालयात वन विभागाने 1 करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे आणि मूल्यांकनाची डेट त्याला 7/7/2025 दिली आहे। 7/7/2025 पर्यंत जर त्यांनी मूल्यांकन नाही दिलं तर उर्वरित 50 लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहेत। सध्या 50 लाख रुपये न्यायालयात जमा ठेवण्यात आलेले आहे। दरम्यान न्यायालयाने मध्य रेल्वेला झाडाच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले। त्यापैकी 50 लाख रुपये शिंदे कुटुंबांच्या खात्यात जमा करण्यास सांगितले असून ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला देण्यात आली आहे। याशिवाय झाडाचे योग्य मूल्यांकन करून उर्वरित रक्कमही शिंदेंना देण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत। त्यामुळे 10 वर्षांनंतर शिंदेंच्या रक्तचंदनाच्या संघर्षाला यश मिळालंय। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।